नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक देशमुख सर. आज आपण CETचा जो 2025चा PYQ प्लस ज्या पद्धतीनं फिजिक्सचे क्वेश्चन सोडवावे त्याच्याविषयी बोलणार आहोत. तर पहिल्यांदा आपण जो सिलेबस आहे तो तुमच्या समोर ठेवतोय. जो 11वीचा सिलेबस आहे त्यामध्ये 20% पोर्शन पूर्णपणे CETचा आपल्याला तिथं दिलेला आहे, ज्यामध्ये 10 टॉपिक्स जनरली त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. मोशन इन प्लेन असू द्या, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर, वेक्टर आणि एरर ॲनालिसिस. म्हणजे हा जो पोर्शन आहे याच्यावर आपल्याला 20% वेटेज आहे 11वीच्या सिलेबसवर. आणि जो 12वीचा उर्वरित सिलेबस आहे पूर्ण 16च्या 16 टॉपिक, ह्या 16 टॉपिकवर 80% क्वेश्चन विचारली जाण्याची शक्यता आहे असं CETनं न्यूली इंट्रोड्यूस्ड केलेलं आहे. पण जो आपण या 11च्या टॉपिकमध्ये जर बघितलं तर पहिला जो टॉपिक आहे आपला युनिट्स आणि मेजरमेंट यांनी इन्क्लूड केलेलं नाही. पण आपल्याला लक्षात येतं की जर आपण युनिट्स आणि मेजरमेंट जर शिकलोच नाही तर आपल्याला त्यामध्ये सर्व टॉपिक्समध्ये असणारे फॉर्म्युले असू द्या, त्यांचं युनिट्स असू द्या, त्यांचं डायमेन्शन असू द्या, हे आपल्याला जमणार नाही. मग याच्यासाठी आपण पहिल्यांदा युनिट्स आणि मेजरमेंट मध्ये आपल्याला काय काय विचारलं जातं किंवा त्याच्यामध्ये काय ट्रिक्स आहे ही एक तुम्हाला पहिल्यांदा सांगून आपण याच्या सर्व PYQ आपण ओळीनं घेणार आहोत, ज्या की आजपर्यंत 2024 CET पर्यंत पडलेल्या आहेत. तर आता आपण एक ट्रिक देतोय मी तुम्हाला. ती ट्रिक कोणती आहे? ज्याला इंटेन्सिटीचं डायमेन्शन जमलं, मी एक वाक्य वापरतोय, ज्याला इंटेन्सिटीचं डायमेन्शन जमलं त्याला सर्व डायमेन्शन काढता येतात. कोणत्या सेक्शनमधली? फर्स्ट सेक्शनमधली. आता त्याचा वापर आपल्याला सेकंड सेक्शनमध्ये सुद्धा करायचा आहे, पण मी एक वाक्य वापरतो, ज्याला इंटेन्सिटीचं डायमेन्शन जमलं त्याला सर्व डायमेन्शन येतात. मग आता आपल्याला इंटेन्सिटीचं जे डायमेन्शन आहे ते कसं काय कॅल्क्युलेट करायचं त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दाखवतोय आणि मग आपण 1 to 1 पुढं जाऊया. चला, तर जो भाग आपल्याला इंटेन्सिटीसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो मी इथं दाखवतो. इंटेन्सिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की I इज इक्वल टू इंटेन्सिटी इज इक्वल टू पॉवर अपॉन एरिया. ओके, P म्हणजे काय आहे तर तुमचं पॉवर आहे आणि A म्हणजे काय आपल्याला एरिया हे माहीत आहे. तर मी आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय ही पॉवर अपॉन हा जो आहे तो एरिया आहे. पॉवरची फोड जर आपण केली तर ती काय येते? वर्क अपॉन काय येते? टाइम. पॉवरची फोड काय आली? वर्क अपॉन टाइम. आणि जो तुमचा एरिया जो आहे होता तो तसाच ठेवला. मग वर्कची फोड आपण जर केली तर ती काय येते? फोर्स अपॉन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ही फोड येते. हे टाइम डिनॉमिनेटरमध्ये आणि एरिया तसाच ठेवला. त्याचबरोबर फोर्सची फोड आपण केली तर ती मास इंटू ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंटसाठी D घेऊया, टाईमसाठी तुमचं T घेऊया आणि एरियासाठी कॅपिटल A. मग आता याचं युनिट काय येतं तर मासचं युनिट आपल्याला kg आणि ॲक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, डिस्प्लेसमेंटचं मीटर, टाईमचं सेकंद आणि एरियाचं काय आलं आपल्याला? स्क्वेअर मीटर. मग आपल्याला लक्षात येतं हे मीटर स्क्वेअर कॅन्सल झालेलं आहे आणि उरलेली टर्म आहे ती काय आहे? kg. सेकंडची पॉवर काय झाली? -3. मग हे झालं इंटेन्सिटीचं आपल्याला शॉर्टमध्ये स्प्लिटिंग युनिट झालं. आणि आपल्याला इथं डायमेन्शन आपण लेंथ, मास आणि टाईममध्ये दाखवतो. तर मास आपल्याला kgमध्ये 1 आहे, टाईम सेकंदमध्ये 3 आहे, -3 आहे आणि लेंथ 0 आहे. म्हणजे डायमेन्शन ऑफ इंटेन्सिटी आपल्याला 1 इन मास आणि -3 इन टाईम हे आलं. मी परत एकदा वाक्य वापरतोय की ज्याला इंटेन्सिटीचं डायमेन्शन जमलं त्याला फर्स्ट सेक्शनमध्ये सर्व डायमेन्शन जमतात. मग आता हे इंटेन्सिटीचं डायमेन्शन सांगितलं, पण मी बेसिक वेनं तुमच्या पुढे जातोय की कशा पद्धतीनं ही इंटेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करायची. आता इथं समोर स्क्रीनवर तुम्हाला लेफ्ट साईडला मी डिस्प्लेसमेंट x न दाखवतोय आणि ही डिस्प्लेसमेंट वरून आपण कशा पद्धतीने जायचं आणि पुढं आपण सर्व युनिट्स आणि डायमेन्शन कसे क्विकली कॅल्क्युलेट करायचे ह्याचा एक पॅटर्न दाखवतो. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आहे आणि ह्याचं डायमेन्शन आपण जर कॅल्क्युलेट केलं 1 इन लेंथ आलं. व्हेलॉसिटी काय असते? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असते. युनिट काय आलं? मीटर पर सेकंद. मग
आपल्याला इथं लक्षात येतं लेंथ मास टाइम. लेंथचं युनिट मीटर आहे जे आपल्याला 1 मिळालं, मासचं युनिट किलोग्रॅम आहेत जे आपल्याला इथं मिळतच नाही, दिसतच नाही म्हणून 0 आलं. टाइमचं युनिट सेकंद आहे, ती सेकंद वर आल्यानंतर -1 झालं. डिस्प्लेसमेंटवरून आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. व्हेलॉसिटीवरून आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करणार आहे. ॲक्सेलरेशन इज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग आपल्याला ह्याचं युनिट मीटर पर सेकंद व्हेलॉसिटीचं आणि टाईमचं सेकंद म्हणजेच मीटर पर स्क्वेअर सेकंद असं मिळालं. आणि ह्याची युनिट्स आणि आपल्याला युनिट्सवरून डायमेन्शन कशा कॅल्क्युलेट करायच्या हे आपल्याला समोर लक्षात येतं आहे. मीटर हे आपल्याला 1 दिसतंय, सेकंद हे आपल्याला -2 दिसतंय. आता मास दिसत नाही म्हणून तिथं आपण सोडून देऊन चालणार नाही, तिथं पॉवर 0 लिहिणं गरजेचं आहे किंवा डायरेक्ट आपण हे लेंथ L × T⁻² लिहिलं तरी चालेल. पण m लिहिलं तर mची पॉवर 1 असणार आहे, लक्षात ठेवायचं. ॲक्सेलरेशनवरून आपल्याला फोर्स काढता येतो. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर मासचं युनिट काय झालं kg, ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर पर स्क्वेअर सेकंद. मग आपल्याला फोर्स मिळाला, लेंथ किती मिळाली 1, मास किती मिळालं 1, टाइम किती मिळालं -2. ओके, नेक्स्ट फोर्सवरून आपल्याला काय मिळतं, वर्क मिळतं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण ds न दाखवा किंवा d न दाखवा. आता फोर्सची फोड मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू d. तर मासचं आपल्याला kg, ॲक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड, डिस्प्लेसमेंटचं मीटर. मग आपल्याला लेंथ, मास आणि टाइम कॅल्क्युलेट करायचं आहे. लेंथ किती आल्या आपल्या, तर 2 इन लेंथ म्हणजे लेंथचं युनिट मीटर असल्या कारणानं आपल्याला 2 इन लेंथ मिळाल्या. मास आपल्याला किती मिळालं, तर किलोग्रॅम 1 मिळालं आणि टाइम आपल्याला किती मिळालं, -2 मिळालं. म्हणजेच आपल्याला वर्कवरून आपल्याला अजून काय कॅल्क्युलेट करता येतं, तर पॉवर कॅल्क्युलेट करता येते. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. मग आता सेम फोड वर्कची फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट टाइम आहे, तसंच फोर्सची फोड मास इंटू ॲक्सेलरेशन आणि जे डी आहे ती तसंच ठेवतोय आणि टाइमचं टी आलं. चला युनिट कॅल्क्युलेट करूया. मासचं kg, ॲक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड, डिस्प्लेसमेंटचं मीटर आणि टाइम हे तुमचं काय आलं, सेकंद. मग आपल्याला इथं लक्षात येतं लेंथ किती आलेली आहे 2, मास किती आलेले आहेत 1 आणि टाइम किती आलेला आहे -3. हे +1 वर गेल्यानंतर -1. मग आता आपल्याला इथं पॉवर कॅल्क्युलेट झाली. आता लास्टचा जो मुद्दा मी सांगितला होता तो कशाचा होता, इंटेन्सिटीचा. आणि ती इंटेन्सिटी आपली काय होती, पॉवर अपॉन एरिया. आता ही पॉवर पी पॉवर आहे लक्षात ठेवा. आणि पॉवर काय असतं, तर वर्क अपॉन टाइम असतं. एरिया तुमचा आहे तसा आला. वर्कची फोड फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, टाइमचं टी, एरियाचं ए. फोर्सची फोड मास इंटू ॲक्सेलरेशन, टाइमचं टी, एरियाचं ए. युनिट्स टाकू. मासचं kg, m मासचं kg, ॲक्सेलरेशन मीटर पर स्क्वेअर सेकंड, डिस्प्लेसमेंट मीटर अपॉन टाइमचं सेकंद, एरियाचं स्क्वेअर मीटर. आता इथं लक्षात येतं मीटर मीटर स्क्वेअर मीटर न्यूमरेटरमधला डिनॉमिनेटरमधला कॅन्सल झाला. युनिट्स आले kg, सेकंडची पॉवर -3. म्हणजे आपल्याला डायमेन्शन आल्या. लेंथ किती आल्या, लेंथ आपल्याला इथं 0 आलेले आहे मीटरमध्ये. मास आपल्याला किलोग्रॅममध्ये 1 आलेला आहे आणि टाइम आपल्याला -3 आलेला आहे. म्हणजे मी वाक्य वापरलं, ज्याला इंटेन्सिटीचं डायमेन्शन जमलं त्याला सगळ्या डायमेन्शन फर्स्ट सेक्शनमधल्या जमतात. तर परत एकदा मी रिपीट करतोय, आपण काय केलं याचा शॉर्ट नोट्समध्ये घ्या. तर x वरून आपण v कॅल्क्युलेट केलं, v वरून a कॅल्क्युलेट केलं, a वरून f कॅल्क्युलेट केलं, f वरून वर्क कॅल्क्युलेट केलं, वर्क वरून पॉवर कॅल्क्युलेट केली आणि पॉवर वरून इंटेन्सिटी कॅल्क्युलेट केली. तर याचा पूर्णपणे आपल्याला फायदा फर्स्ट सेक्शनमधल्या डायमेन्शन करण्यासाठी होईल. आता मी सेकंड सेक्शनमधल्या डायमेन्शन कशा कराव्या, म्हणजेच जो आपला सेकंड पार्ट आहे त्यामधल्या डायमेन्शन कशा कराव्या ह्याचं एक टेक्निक देतो. याच्यासाठी आपल्याला 5-6 फॉर्म्युले येणं गरजेचं आहे, जे बेसिक फॉर्म्युला आहेत. तर जो आहे आपला चार्ज, तो चार्ज आपण कोणत्या सिम्बॉल दाखवतो, Q इज इक्वल टू काय असतं, IT. आणि करंटचं युनिट ॲम्पियर, टाइमचं युनिट सेकंद. मग ॲम्पियर आपल्याला A आलं आणि सेकंद आपल्याला काय आलं, T आलं. म्हणजे 1 इन टाइम 1 इन ॲम्पियर. जर आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं असेल तर लेंथ, मास, टाइम, करंट. लेंथ आली 0, मास आलं 0, टाइम आलं 1,
करंट आला 1 किंवा आय हे कोणत्या कोणत्या बुकमध्ये वापरलेलं आहे. म्हणजेच कसं तर लेंथ 0 मास 0 टाईम 1 करंट 1. ओके, तर हे आपल्याला पहिला फॉर्म्युला येणं गरजेचंच आहे. आता त्याच्यावरून आपल्याला दुसरं काय काढायचं आहे तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्हीचं डायमेन्शन काढायचं आहे. मग आता व्हीचं डायमेन्शन कसं काढायचं तर डब्ल्यू बरोबर सगळ्यांना माहीत आहे क्यू इंटू व्ही. मग आपल्याला माहीत काय झालं व्ही बरोबर डब्ल्यू बाय क्यू. आता डब्ल्यू हे वर्क आहे, वर्कची फोड काय आली फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि क्यूची फोड काय आली करंट इंटू टाईम. मग फोर्सची फोड परत काय आली मास इंटू ॲक्सलेशन. डिस्प्लेसमेंटचं काय आलं डी, करंटचं आय, टाईमचं टी. युनिट्स टाकू मासचं के जी, ॲक्सलेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, डिस्प्लेसमेंटचं मीटर, करंटचं ॲम्पेअर, टाईमचं सेकंद. मग आपल्याला इथं लक्षात येतं लेंथ किती आहेत 2, मास किती आहेत 1, टाईम किती आहे तर आपल्याला इथं टाईम -3 आणि करंट किती आहे तर आपल्याला -1. म्हणजेच या डायमेन्शन पोटेन्शियल डिफरन्सच्या आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्या. आता याच्यावरून आपण रेझिस्टन्सचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. रेझिस्टन्स आपल्याला ओहम्स लॉनुसार व्ही बरोबर आय आर, तर आर बरोबर व्ही अपॉन आय आणि व्हीची फोड आपण बघितली की काय असते डब्ल्यू अपॉन काय असते क्यू असते. मग आता या व्हॅल्यू पुटअप करू. उरलेलं तुमचं आय आहे आणि डब्ल्यू म्हणजे काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पण फोर्सची फोड मास इंटू ॲक्सलेशन झाली. क्यू इज इक्वल टू आय टी झालं. उरलेलं हे तुमचं आय आहे. ओके, तर मासचं आता आपण युनिट टाकू. के जी आलं, ॲक्सलेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद आलं, डिस्प्लेसमेंटचं मीटर आलं, करंटचं ॲम्पेअर आलं, टाईमचं सेकंद आलं, करंटचं ॲम्पेअर आलं. मग आपण ह्यांना इक्वेट करून जर हे आपण लिहित असाल तर लेंथ, मास, टाईम आणि करंट आपल्याला इथं डायमेन्शन मिळतील. लेंथचं युनिट मीटर आहे, जे मीटर हे आपल्या 2 येतात एम इंटू एम, एमचा स्क्वेअर. के जी मासचं युनिट के जी आहे, के जी इथं आपल्याला 1 मिळतं. टाईमचं युनिट सेकंद आहे, हे +1 वर गेल्यावर -1 आणि हे -2 -1 -3 झालं आणि करंट आपल्याला 2 आहेत आणि ते आपल्याला काय मिळालं -2. मग आता याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करूया. इलेक्ट्रिक फील्ड जर कॅल्क्युलेट करायची असेल तर एफ इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला क्यू ई. जर एफ इज इक्वल टू क्यू ई असेल तर ई बरोबर आपल्याला काय झालं एफ अपॉन क्यू. फोर्स झाला मास इंटू ॲक्सलेशन, क्यू झालं करंट इंटू टाईम. मासचं के जी, ॲक्सलेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, करंटचं ॲम्पेअर, टाईमचं सेकंद. मग हे के जी मीटर एसची पॉवर +1 वर गेल्यावर -1 -2 -1 -3, करंटचं ॲम्पेअर हे +1 डिनॉमिनेटरचं वर उचलल्यानंतर -1 होईल. आता आपल्याला इथं स्प्लिटिंग करून लिहूया लेंथ, मास, टाईम आणि करंट. लेंथचं युनिट मीटर आहे, हे मीटर आपल्याला 1 दिसून येतं. मासचं युनिट के जी आहे, हे आपल्याला 1 दिसून येतं. करंट टाईमचं युनिट सेकंद आहे, हे आपल्याला -3 दिसून येतात -3. करंटचं युनिट आपल्या ॲम्पेअर -1 आलं. तर ही इलेक्ट्रिक फील्ड आली. याच्यानंतर आपण पुढे जाऊया तर ती 5 नंबरची क्वांटिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्डसाठी कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तर आपल्याला एफ इज इक्वल टू बी आय एल. तर बी बरोबर काय येणार आहे एफ अपॉन काय येणार आहे आय एल येणार आहे. मग फोर्सचं स्प्लिटिंग आपण शिकलो मास इंटू ॲक्सलेशन, करंटचं आहे तसंच ठेवूया. अजून आपण फॉर्म्युला आहे तसाच ठेवला करंटचा आणि लेंथचं एल. आता युनिट टाकूया. मासचं के जी, ॲक्सलेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, करंटचं ॲम्पेअर, लेंथचं मीटर कॅन्सल झाले. मग राहिलं काय के जी, सेकंडची पॉवर -2, करंट जो आहे तो एची पॉवर -1. मग लेंथ, मास, टाईम आणि जो करंट आहे, लेंथचं युनिट मीटर आहे ते दिसत नाही म्हणजे 0 आलं. मासचं युनिट किलोग्रॅम आहे ते 1 आहे. टाईमचं युनिट सेकंद आहे त्याची पॉवर -2 आहे. करंटचं युनिट ॲम्पेअर आहे त्याची पॉवर -1 आहे. त्याच पद्धतीनं आपण अजून एक 2-3 बघू आणि ज्याच्यावरून आपल्याला सगळे डायमेन्शन कसे कॅल्क्युलेट करता येतात ते सुद्धा आपण बघू. तर परमिटिव्हिटी
परमिटिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि परमिटिव्हिटीसाठी आपल्याला कुलम्स लॉ येणं गरजेचं आहे. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन काय आलेला आहे R². मग परमिटिव्हिटी कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू पाहिजे. तर हे एप्सिलॉन नॉट बरोबर फॉर्म्युला काय होईल 1/4 पाय Q1 Q2 अपॉन FR². मग आता लक्षात येतं आपल्याला की 1/4 पायला युनिट नसणार आहे किंवा त्यामुळे आपण ते तसंच व्हॅल्यू ठेवली तर चालेल. 1/4 पाय Q1 Q2 Q बरोबर IT आहे तर I1 T1 लिहू, Q2 बरोबर I2 T2 लिहू आणि फोर्स हा मास इंटू ॲक्सलरेशन R हे तसंच ठेवू. आता याचं युनिट कॅल्क्युलेट करू. युनिट काय येईल 1/4 पायला युनिट नसणारच आहे. करंटचं ॲम्पियर टाईमचं सेकंद, करंटचं ॲम्पियर टाईमचं सेकंद म्हणजे ॲम्पियर सेकंद हे I1 T1चे T2 I2 T2चे आले. मासचं आलं kg, ॲक्सलरेशनचं आलं मीटर पर स्क्वेअर सेकंद, डिस्टन्स आलं मीटर म्हणजे डिस्टन्स मीटर आणि डिस्टन्स स्क्वेअर कारणानं मीटर स्क्वेअर. मग आपल्याला एप्सिलॉन नॉटच्या डायमेन्शन जेव्हा आपण लिहितोय तेव्हा लेंथ, मास, टाइम आणि आपल्याला इथं करंटची गरज आहे. आता लेंथ किती आहे, लेंथचं युनिट मीटर आहे, इथं 1 आणि इथं 2 टोटल 3 आणि वर उचलल्यानंतर काय होणार आहे ते -3. मासचं युनिट kg आहे, इथं एकच दिसतंय डिनॉमिनेटरमध्ये +1 आहे, वर उचलल्यानंतर -1. टाइमचं सेकंद आहे, हे सेकंद स्क्वेअर सेकंद झाले आणि -2 वर आल्यानंतर +2 2 + 2 4 झालं आपल्याला. करंट ॲम्पियरमध्ये मोजला जातो, A² म्हणजे I². या आल्या एप्सिलॉन नॉटच्या डायमेन्शन. त्याच पद्धतीनं आपण 7 नंबरला परमिएबिलिटीचं डायमेन्शन काढणार आहे. म्हणजेच काय असणार आहे तो μ0. तर आपल्याला फोर्स ॲक्टिंग ऑन टू करंट कॅरिंग वायर F = μ0 I1 I2 अपॉन 2R हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे आणि या फॉर्म्युल्यावरून आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आता आपण जे डायमेन्शन आहे परमिएबिलिटीचं हे 7 नंबरचं कॅल्क्युलेट करू μ0. तर ह्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. करंट कॅरिंग ऑन अ 2 वायर काय आहे हा फॉर्म्युला F = μ0 I1 I2 अपॉन 2R हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला μ0 कॅल्क्युलेट करायचं आहे तर μ0 बरोबर आपल्याला F × 2R अपॉन I1 I2 हा फॉर्म्युला मिळून जाईल. मग फोर्सची फोड आपण बेसिक फॉर्म्युला शिकलेलो आहे, मास इंटू ॲक्सलरेशन 2R हे डिस्टन्स तसंच आहे I1 आणि I2. चला मासचं युनिट आपल्याला kg झालं, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, डिस्टन्सचं मीटर झालं आणि करंटचं ॲम्पियर आणि दुसऱ्या ह्या I2चं सुद्धा ॲम्पियर. मग लेंथ, मास, टाईम आणि इकडं करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. लेंथचं मीटर आहे हे m × m काय आलं स्क्वेअर, मासचं kg आहे इथं आपल्याला 1 दिसून येतं, टाईमचं सेकंद आहे, पॉवर -2 दिसून येते, एची पॉवर काय आली -2. मग हे आपल्याला एप्सिलॉन नॉटचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करता आलं. तर सिक्वेन्स जो आपण बघितला तो सिक्वेन्स हा असा आहे की पहिल्यांदा आपण काय शिकणं गरजेचं आहे, याच्यामध्ये चार्ज शिकणं गरजेचं आहे. Q = IT. Qचा वापर करून परत आपण पोटेन्शियल डिफरन्स काढला, त्याच्यावरून आपण रेझिस्टन्स काढला, त्याच्यावरून इलेक्ट्रिक फील्ड काढली, मॅग्नेटिक फील्ड काढली, परमिटिव्हिटी काढली आणि परमिएबिलिटी काढली. हे जे बेसिक 7 फॉर्म्युले करायचे आहेत तुम्हाला आणि त्या फॉर्म्युल्याचं स्प्लिटिंग करून तुम्हाला डायमेन्शन काढायचे आहेत, हे तुम्हाला इथं आयडिया दिलेली आहे. आता आपण सर्व PYQ बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट PYQ दिसून येतं इथं. तर अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ द प्रोडक्ट ऑफ PV रिमेन्स कॉन्स्टंट आणि त्याच्यामध्ये PVचं जे डायमेन्शन आहे ते कोणासारखं आहे हे विचारलेलं. PV म्हणजेच आपल्याला इथं आयडियल गॅस इक्वेशन आहे आणि हे आयडियल गॅस इक्वेशनमधलं P आणि V म्हणजेच हे आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे. तर प्रेशर काय असतं, प्रेशर माहीत आहे आपल्याला, प्रेशर हे फोर्स अपॉन एरिया असतो. काय असतो प्रेशर, प्रेशर हा काय असतो फोर्स अपॉन एरिया असतो. मग फोर्स अपॉन एरिया हा प्रेशर घेतल्यानंतर आपल्याला माहित आहे व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूम एरिया इंटू काय असते हाईट असते. मग एला ए कॅन्सल झालं, फोर्स आपल्याला मास इंटू ॲक्सलरेशन इंटू H. आता लक्षात येतं
मास ॲक्सलरेशन आणि इंटू हाईट जर बघितलं तर ही पोटेन्शियल एनर्जीच्या रूपात लिहिता येतं आपल्याला mgh. म्हणजेच हे डायमेन्शन कोणासारखं दिसतं आपल्याला, एनर्जीसारखं. मग हे स्प्लिटिंग आपल्याला शॉर्टमध्ये जमलेलं पाहिजे. तर मग ऑप्शन नंबर कोणता करेक्ट येईल आपला, फर्स्ट ऑप्शन करेक्ट आला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2ला जाऊ आपण. तर इथं सिम्पल क्वेश्चन विचारलेला आहे, इयत्ता 9वीचा क्वेश्चन आहे हा. बघायला गेला तर डेन्सिटीचं काय विचारलेलं आहे, SI युनिट. मग डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं बाळांनो, मास अपॉन काय असतं, व्हॉल्यूम असतो. डेन्सिटी बरोबर काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. मग मासचं युनिट काय आलं, तर मासचं युनिट आलं किलोग्रॅम आणि व्हॉल्यूमचं युनिट आलं लांबी रुंदी उंची म्हणजेच क्युबिक मीटर, आणि हे आलं kg पर क्युबिक मीटर. मग kg पर क्युबिक मीटर आपल्याला ऑप्शन नंबर काय आला, सेकंड आला. लक्षात येते सगळ्यांच्या. तर हे तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नोट डाऊन केलं तरी चांगली गोष्ट होईल. आता पुढच्या क्वेश्चन नंबर 3ला जाऊ. आता यात क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला A आणि A इज इक्वल टू B प्लस C अपॉन D प्लस E. आता एक लक्षात घ्या की एक सिंपल ट्रिक आहे, तुम्ही मासमध्ये मासच ॲड करू शकता, मासमध्ये टाईम ॲड करू शकणार नाही. मग आपल्याला या इक्वेशनमध्ये डी मध्ये ईच ॲड करू शकतो. म्हणजे डीचं जे युनिट असणार आहे किंवा डायमेन्शन असणार आहे तेच कोणाचं असणार आहे, ईच असणार आहे. मग हे आता आपल्याला कुठं दिसून येतं, डीचं जे डायमेन्शन आहे, इथं बघा पहिल्या ऑप्शनमध्ये जे डीचं डायमेन्शन आहे T⁻1 तेच ईचं डायमेन्शन T⁻1 दिसून येतं. मग सेकंड ऑप्शनमध्ये हे चुकीचं दिसून येतं, कारण की टीची पॉवर 1 आहे, इकडं ईची पॉवर ईची व्हॅल्यू जी आहे एलची पॉवर 1 आणि टीची पॉवर 1, म्हणजे हे चुकीचं आलं. त्याचबरोबर ऑप्शन नंबर सी मध्ये डी इज इक्वल टू टी स्क्वेअर आणि इकडं ई इज इक्वल टू एल T⁻2, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आलं. मग आपल्याला उरला ऑप्शन कोणता, हा चौथा mT⁻1 आणि mT⁻1. म्हणजे आपली इथं 50% प्रॉबॅबिलिटी आपल्याला माहीत झाली की ऑप्शन ए किंवा डी ऑप्शन क्लिअर आहे. मग याचा वापर कसा करायचा, तर मी इथं शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतोय पुढं की कशा पद्धतीने सोडवायचं. आता आपल्याला लक्षात घ्या, डायमेन्शन ह्या कोणाकोणाच्या दिल्यात, बीच्या आणि सीच्या दिल्यात. म्हणजेच बी आणि आपल्याला सी दिलाय. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डी कॅल्क्युलेट करायचं आहे. डी तर माहीतच आहे, मग ई कॅल्क्युलेट करू, कारण की ईची व्हॅल्यू आपल्याला इथं डीची किंवा ईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू, आपल्याला लगेच लक्षात येईल. चला, इक्वेशन काय आहे, ए इज इक्वल टू बी प्लस सी अपॉन डी प्लस ई. ओके, तर मला कॅल्क्युलेट करायचं आहे समजा डी. तर मला जर डी पाहिजे असेल तर मी काय करतो, एची व्हॅल्यू 0 पुट करतो बघा, मग आणि ईची व्हॅल्यू पण 0 पुट करतो. एची आणि ईची व्हॅल्यू 0 पुट करतो. तर एची व्हॅल्यू 0 पुट केली, बी प्लस सी अपॉन आपल्याला काय मिळालं, डी मिळालं. मग आपल्याला लक्षात येतं की मायनस बी इज इक्वल टू सी अपॉन डी आहे, आणि मग डी इज इक्वल टू काय झाला, मायनस सी अपॉन बी. लक्षात घ्या, आपल्याला डायमेन्शन सीचं आणि बीचं दिलेलं आहे. मग सीचं जे डायमेन्शन दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, एलची पॉवर 1 दिलेली आहे आणि m0 टीची पॉवर 0 अपॉन बीची व्हॅल्यू जी दिलेली आहे L1 दिलेला आहे, m0 दिलेला आहे, T-1 दिलेला आहे. L ची पॉवर 1 कॅन्सल झाली, टीची पॉवर -1 वर आल्यानंतर टीची पॉवर 1, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपल्याला करेक्ट मिळालेला आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ ठेवू शकता. पुढं क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला रॉंग युनिट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट विचारलेला आहे. हा क्वेश्चन सुटण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हा फॉर्म्युला येण्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, तर त्याचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इनटू डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, हा फॉर्म्युला आहे. तर हे जी पोल स्ट्रेंथ आहे ती आपण ॲम्पियर मीटरमध्ये मोजतो आणि लेंथ ही आपण मीटरमध्ये मोजतो. म्हणजे AM² हा युनिट आहे, युनिट आलं. म्हणजे ऑप्शन आपल्याला बी हे आपल्याला
म्हणजे हे युनिट आपल्याला आलेलं आहे, आपल्याला न आलेले युनिट विचारलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला जो फॉर्म्युला आहे फोर्सचा F इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय m1 m2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मॅग्नेटिक फील्ड जी आहे B इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय हे m1 किंवा अपॉन काय आलं आपल्याला d स्क्वेअर. मग आपल्याला इथं लक्षात येतं फोर्स अपॉन मॅग्नेटिक फील्ड जर आपण इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 जर केलं तर μ0 अपॉन 4 पाय μ0 अपॉन 4 पाय कॅन्सल होईल आणि डी स्क्वेअर सुद्धा कॅन्सल होईल, m1 कॅन्सल होईल, उरेल काय तुमचा m2. मग आपल्याला m2चं युनिट म्हणजे पोल स्ट्रेनचं युनिट जर आपण कॅल्क्युलेट केलं तर फोर्सचं काय आलं न्यूटन आणि मॅग्नेटिक फील्डचं काय आलं तर टेस्ला आलं. आणि हे कशाचं युनिट आलं तर एमचं युनिट आलं. मग स्मॉल m2चं पोल स्ट्रेनचं आलं n/t. मग आपण वरच्या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात घ्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅपिटल M न रिप्रेझेंट केली m × 2l आहे. मग इथं mचं युनिट जर आपल्याला न्यूटन अपॉन काय आलेलं आहे टेस्ला, हे लेन्स युनिट काय आलं मीटर. मग आपल्याला न्यूटन मीटर पर टेस्ला ऑप्शन नंबर सी सुद्धा हा आपला काय आहे म्हणजे आपल्याला बरोबर दिलेला आहे, पण त्यांना चुकीचा पाहिजे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग आता अजून काय उरलं तर इथं आपल्याला एक लक्षात येतं न्यूटन मीटर म्हणजे काय असतं तर एनर्जी म्हणजे जूल असते आणि अपॉन टेस्ला असतं. मग जूल अपॉन टेस्ला आपल्याला बरोबर आहे. मग इथं जूल डॅश टेस्ला दिले म्हणजे हे चुकीचं असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर हा आपल्याला बरोबर असणार आहे. मग ह्याचं करेक्ट आन्सर हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर हा ऑप्शन नंबर सी असणार आहे, कारण की त्यांनी रॉंग युनिट विचारलेला आहे आपल्याला. ओके, तर ऑप्शन नंबर सी आला. याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 5 ला जाऊ. हा CET 2020 विचारलेले क्वेश्चन आहे. तर P इज इक्वल टू C मायनस टी स्क्वेअर अपॉन कॅपिटल D कॅपिटल S. तर कॅपिटल S हे काय रिप्रेझेंट करतं डिस्टन्स आणि स्मॉल टी काय रिप्रेझेंट करतं तर टाइम रिप्रेझेंट करतं. मग आपल्याला D/C पाहिजे. D/C आपल्याला पाहिजे असेल तर आणि हा P हे काय रिप्रेझेंट करतं, P हे प्रेशर रिप्रेझेंट करतं. मग आपल्याला पाहिजे काय D/C. तेव्हा आपण याच्यामध्ये टाईमची व्हॅल्यू काय टाकू 0 टाकू. काय इक्वेशन मिळालं टाईमची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर P इज इक्वल टू C अपॉन काय मिळालं DS. पण आपल्याला कॅपिटल D/C पाहिजे. मग इथं आपल्याला हे D लेफ्टला आल्यानंतर डिवाइडचं मल्टिप्लाय झालं, हे न्युमरेटरमधलं C तिकडं डिनॉमिनेटरमध्ये गेलं, उरलं काय 1/P × S. P म्हणजे प्रेशर. मग आता प्रेशरचं फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे फोर्स अपॉन एरिया आणि हे S काय आलं डिस्टन्स. मग लक्षात ठेवलं अपॉन एरिया हे वर जाईल म्हणजेच काय राहिलं एरिया अपॉन F × S. आता फोड बघू एरियाचं A, फोर्सचं मास × ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंटचं S. तर एरियाचं युनिट काय आलं स्क्वेअर मीटर, मासचं आलं आपल्याला kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, डिस्टन्सचं काय आलं मीटर. म्हणजे आपल्याला इथं m² m² कॅन्सल झालं आणि युनिट आलं kg⁻⁻1 s⁻². म्हणजेच m आला आपला -1 आणि t आला 2. m-1t2 हा ऑप्शन नंबर 1 आपल्याला करेक्ट आला. अशा पद्धतीने ज्या व्हॅल्यू काढायच्या आहेत त्या सोडून बाकीच्या सगळ्या काय करायच्या 0 ठेवायच्या आणि आपण कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 6. x इज इक्वल टू इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x इज इक्वल टू πr इन ब्रॅकेट p² - q² अपॉन 2. तर PQR ह्या लेंथ आहेत आणि x पाहिजे आपल्याला. PQR ह्या लेंथ आहेत. मग पाय हे कॉन्स्टंट आहे. बघा ह्या आरचं युनिट काय आलं लेंथ म्हणजे मीटर आलं
आणि पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे युनिट जर आपण गेलं तर पी स्क्वेअरचं एम स्क्वेअरच असेल आणि हे एम स्क्वेअरच असेल. हे डिवाइड बाय 2 हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे एम स्क्वेअरमधनं एम स्क्वेअर जरी क्वांटिटी जरी आपण रिप्लेस केली, समजा 10 एम स्क्वेअर वजा 1 एम स्क्वेअर, तर हे एम स्क्वेअरमध्येच मिळणार आहे. म्हणजे एम इंटू एमचा स्क्वेअर म्हणजेच हे काय आलं आपल्याला एम क्यूब. आणि एम क्यूब युनिट कोणाचं असतं? व्हॉल्यूमचं असतं. म्हणजे ऑप्शन आपल्याला ए करेक्ट आलेला आहे. तर आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. आता ह्यांनी म्हटलेलं आहे की इथं सिग्मा राहिलेला आहे. सिग्मा आणि बी हे स्टीफन कॉन्स्टंट आणि विन्स कॉन्स्टंट आहेत. तर सिग्मा आणि बीचं आपल्याला काय पाहिजे? डायमेन्शन पाहिजे. तर याच्यासाठी फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. आता जो स्टीफन्स फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू सिग्मा ए टी रेस टू 4 आणि जो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी बाय टी. तर आपल्याला त्यांनी सिग्मा आणि बीची व्हॅल्यू विचारले. मग सिग्मा बरोबर काय आलं? ई अपॉन ए टी रेस टू 4 आणि इकडं बी इज इक्वल टू काय आलं? लॅम्बडा टी. मग ह्याला सिग्मा इंटू बी म्हणजेच ई अपॉन ए टी रेस टू 4 आणि बीची व्हॅल्यू लॅम्बडा इंटू काय आली? टी. मग लक्षात घ्या इथं उरलं काय? ई लॅम्बडा अपॉन टी. टी एक कॅन्सल झाला. ए इंटू टीचा काय झाला? क्यूब. मग ई ही एनर्जी आहे आणि एनर्जीचं युनिट काय किंवा व्हॅल्यू काय लिहूया? एम जी एच. कोणतीही घ्या, पोटेन्शियल घ्या, कायनेटिक घ्या. वेवलेंथ ही जी आपली आली ती लॅम्बडा. एरिया जो आला तो एच लिहू आणि टेम्परेचर आहे टी रेस टू 3. मग युनिट टाकू याची. मासचं के जी, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, हाईटचं मीटर, वेवलेंथचं मीटर अपॉन एरियाचं स्क्वेअर मीटर आणि टेम्परेचरचं के केल्विन आणि हे रेस टू 3. मग आपण हे डायमेन्शनच्या फॉर्ममध्ये लिहू. लेंथ मासेस किती आहेत? तर एकच आहे. 2 नंबरला काय घेऊ? सॉरी इथं आपलं चुकलं. तर लेंथ किती आहेत बघा. इथं एम स्क्वेअर आणि न्यूमरेटरमध्ये एम स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे एकच उरलं. 1 इन लेंथ झालं. मास घेऊ आता. चला मास किती आहे? एकच आहे. टाईम आपल्याला सेकंदमध्ये -2 आहे आणि के ची व्हॅल्यू किती आली? -3. मग हे आपल्या कोणत्या ऑप्शनमध्ये दिसून येतं? तर पहिल्या ऑप्शनमध्ये एल एम रेस टू -1 हे चुकीचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये L1 चुकीचं आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये L1 M1 टी रेस टू हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये चेक करू. L1 M1 टी रेस टू -3 कुठं चुकलेलं आहे? टी रेस टू -3 आणि के रेस टू -3. हां, आपल्याला जी एनर्जी असते ती एनर्जी पर युनिट टाईम असतं. म्हणजे हे रॅडियंट एनर्जी पर युनिट टाईम. इथं आपण सेकंद घ्यायला पाहिजे होतं आणि इथं सेकंद हे +1 वर गेल्यानंतर -1 म्हणजे ऑप्शन आपल्याला टीची पॉवर -3 म्हणजे ऑप्शन नंबर काय आला? डी. जरी कुठं कॅल्क्युलेशनमध्ये चुकीची झाली व्हॅल्यू तर आपल्याला टीची पॉवर -3 ही जनरली ऑप्शन ए बी आणि ऑप्शन डीमध्ये आणि किंवा ऑप्शन सीमध्ये म्हणजे हे आपल्याला लक्षात येतं. जरी तुमचं कुठं एखादी मायनर चूक झाली तर ऑप्शनमुळे आपल्याला ती करेक्ट करता येते. आता या क्वेश्चनमध्ये एफ इज इक्वल टू ए साइन सी टी आणि प्लस बी कॉस डी एक्स हा फॉर्म्युला दिलेला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये एक्स डिस्प्लेसमेंट आहे आणि टी काय आहे? टाईम आहे. तर सी अपॉन डी हे आपल्याला विचारलेलं आहे. सी अपॉन डी. मग आपल्याला सी टी हे कॉन्स्टंट असणार आहे आणि डी एक्स हे कॉन्स्टंट असणार आहे कारण की त्यांचा अँगल आहे. साईनचं युनिट आणि किंवा जे डायमेन्शन्स आहेत ट्रिग्नॉमेट्री हे डायमेन्शनलेस आहेत. मग सी काय आला? कॉन्स्टंट अपॉन टी आलं आणि डी काय आलं? कॉन्स्टंट अपॉन काय आला? एक्स आलं. आपल्याला पाहिजे सी अपॉन डी म्हणजेच सी आला हा कॉन्स्टंट अपॉन टी म्हणजे 1/t आणि हा कॉन्स्टंट अपॉन एक्स म्हणजे 1/x म्हणजे हे आलं एक्स अपॉन टी. म्हणजेच थोडक्यात आपल्याला हा आला वेलॉसिटीचा कॉम्पोनंट. डिस्प्लेसमेंट ही मीटर आली, टाईम हे सेकंद आलं आणि मीटर पर सेकंद हे युनिट कोणाचं असतं? वेलॉसिटीचं असतं. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आला.
पुढचा क्वेश्चनमध्ये आपल्याला कॅपिटल जी अपॉन स्मॉल जी ह्या व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. तर आपल्याला न्यूटन्स फॉर्म्युला माहीत पाहिजे, एफ इज इक्वल टू GM1M2 अपॉन आरचा स्क्वेअर. तर जीची व्हॅल्यू काय आली, FR स्क्वेअर अपॉन काय आलं, M1M2. ही व्हॅल्यू आपण इथं टाकू. कॅपिटल जी अपॉन स्मॉल जी इज इक्वल टू FR स्क्वेअर अपॉन M1M2 आणि हे 1 अपॉन काय आलं जी. तर फोर्सची व्हॅल्यू मास इंटू ॲक्सलरेशन आरचा स्क्वेअर अपॉन M1M2 इंटू जी. आता इथं ए आणि जी ॲक्सलरेशनच आहेत डायमेन्शननी कॅन्सल होतील, मास इथलं कॅन्सल होईल. तर काय आलं, आर स्क्वेअर अपॉन M2 म्हणजेच मीटरचा स्क्वेअर अपॉन kg, म्हणजेच ऑप्शन नंबर बी करेक्ट आला. हा क्वेश्चन CET 2020ला विचारलेला गेलेला आहे. याच्यामध्ये असं विचारलंय की दिलंय की F इज इक्वल टू P कॉस ब्रॅकेटमध्ये AX प्लस Q साइन BT. तर आपल्याला डायमेन्शन पाहिजे B अपॉन एचं. मग आता आपल्याला हा AX आणि BT हा आपल्याला काय माहित आहे, डायमेन्शनली कॉन्स्टंट असतात, म्हणजेच डायमेन्शनलेस असतात. म्हणजे AX इज इक्वल टू L0 M0 T0, कारण की हे साइन आणि कॉस काय असतात, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आणि ट्रायग्नोमेट्रिक फंक्शनला युनिट नसतं. आणि इथं आपल्याला BX बरोबर सुद्धा काय आलं, LMTच्या पॉवर काय मिळाल्या, 0 मिळाल्या. मग आपल्याला त्यांनी B अपॉन ए विचारलंय. मग इक्वेशन ह्याला 1 मानू, ह्याला इक्वेशन 2 मानू. इक्वेशन 2 डिवाइड बाय 1 केल्यानंतर BT आहे हे, BT अपॉन AX इज इक्वल टू लेंथ 0 मास 0 टाइम 0, सेम राईट साईडला LMT 0 आले. तर B बाय ए हे काय आले आपले X बाय T, म्हणजेच X लेंथ 1 आली आणि टाइम T आलं 1, म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाइम काय आलं, वेलॉसिटी. पाठीमागच्या क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन होता. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला इंडक्टन्स आणि रेझिस्टन्स L आणि R न रिप्रेझेंट केलेत. तर L बाय R आपल्याला डायमेन्शन पाहिजे. लक्षात घ्या, L आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे, फाय इज इक्वल टू LI. तर L बरोबर काय झालं, फाय अपॉन काय I. फाय बरोबर आपल्याला माहीत होतं BA होतं आणि हा करंट I. त्याचबरोबर F बरोबर आपल्याला BIL हा फॉर्म्युला घेतला होता. तर B बरोबर काय आलं, F अपॉन IL आलं, आणि हे A तसंच, हे I तसंच. मग फोर्सची व्हॅल्यू मास इंटू ॲक्सलरेशन, एरिया A, I इंटू I स्क्वेअर इंटू L. नंतर आपल्याला आरचं डायमेन्शन काढायचं आहे. R V बरोबर IR, तर R बरोबर V अपॉन I. W बरोबर QV, W इज इक्वल टू QV. तर V बरोबर आपल्याला माहीत आहे W बाय Q, हे I तसंच. Wची वर्कची फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन Q बरोबर काय आलं IT, आणि हे I. मग फोर्सची व्हॅल्यू काय आली, मास इंटू ॲक्सलरेशन डिस्टन्स अपॉन I इंटू आयचा स्क्वेअर, आणि इथं काय आलं आपल्याला T. मग आपल्याला L अपॉन R पाहिजे. तर L अपॉन R जर व्हॅल्यू पुट केल्या तर इथलं मास अपॉन ॲक्सलरेशन कॅन्सल झालं, इथं उरलं A आणि इथं उरलं D. आता I स्क्वेअर कॅन्सल झालं, इथं डिनॉमिनेटरमध्ये उरलं L, हे न्यूमरेटरमधलं उरलं T. मग आता एरियाचं स्क्वेअर मीटर, टाईमचं सेकंद, डिस्टन्सचं मीटर, लेंथचं मीटर, म्हणजेच आपल्याला 1 सेकंद म्हणजेच टाईमची पॉवर 1 मिळाली. मग टाईमची पॉवर 1 ही आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसून येतं. ऑप्शन 4 हा करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आला. याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं
म्यू इज इक्वल टू कॉची इक्वेशन दिलं ए प्लस बी बाय लॅमडाचा स्क्वेअर. तर इथं आपल्याला बीचं काय विचारलंय, डायमेन्शन कोणासारखं आहे विचारलंय. लक्षात घ्या, जेव्हा बी विचारलं आहे तेव्हा ए ची व्हॅल्यू काय टाकू आपण 0, म्हणजेच म्यू बरोबर काय झालं बी अपॉन काय आला लॅमडा स्क्वेअर, म्हणजेच म्यू लॅमडा स्क्वेअर इज इक्वल टू बी. ओके, तर लॅमडा स्क्वेअर इज इक्वल टू बी. आता एक लक्षात घ्या, इथं आपल्याला बी हा कॉन्स्टंट दिसतो आणि म्यू पण काय आहे आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स युनिटलेस असते. मग लॅमडाचं युनिट काय आलं, वेव्हलेंथचं मीटर आलं आणि मीटरचा काय झाला स्क्वेअर. हे युनिट कुणाचं आलं बीचं. मग आपल्याला लक्षात येतं मीटर स्क्वेअर हे युनिट कशाचं असतं, एरियाचं असतं. पुढचा क्वेश्चन, इथं आपल्याला EMLG एनर्जी मास अँग्युलर मोमेंटम रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे. तर डायमेन्शन आपल्याला कशाचं विचारलेलं आहे, EL चा स्क्वेअर G चा स्क्वेअर M ची पॉवर 5. आता E म्हणजे एनर्जी आहे, एनर्जी काय असते mgh. L अँग्युलर मोमेंटम आहे, अँग्युलर मोमेंटम L बरोबर RP न देतो आपण रिप्रेझेंट करतो. तर L चा स्क्वेअर आहे म्हणजे R आणि P ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर अपॉन G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R चा स्क्वेअर असतो. तर G ची व्हॅल्यू आली FR चा स्क्वेअर अपॉन M1 M2 पण ब्रॅकेटची पॉवर काय आली 2 आणि हे M जे आहे ते काय आहे मास आहे. मग हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. mgh न्यूमरेटरमध्ये तसंच ठेवलं, R डिस्टन्सचा स्क्वेअर मोमेंटम, P इज इक्वल टू काय असते मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे मासचा स्क्वेअर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर हा मोमेंटम आहे म्हणून मी ब्रॅकेटचा स्क्वेअर स्प्लिटिंग करून लिहिला अपॉन F चा स्क्वेअर. आता F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन असतं, MA रिप्रेझेंट केलं. R चा स्क्वेअर आहे पण त्याची पॉवर अजून 2 आहे म्हणजे R⁴ लिहिली अपॉन M1 M2 जे होतं ते मी वर लिहितोय दोनदा M1 M2 कारण की M1 M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि हे मास उरलं. लक्षात घ्या, आता सेम क्वांटिटी मला कॅन्सल करायचे आहेत. इथं मास कॅन्सल झालेलं दिसलं, हे G ॲक्सलरेशन A ॲक्सलरेशनला कॅन्सल झालं. परत अजून इथं एक मास आहे, हे 2 मासेस आहेत, 1 2 अनुक्रमे कॅन्सल झाले. उरलं डिस्टन्स R चा स्क्वेअर आणि इथं R ची पॉवर 4 म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये R ची पॉवर 2 उरली. न्यूमरेटरमध्ये एक H आहे म्हणजे अजून एक आपलं H इंटू R स्क्वेअर म्हणजे किंवा युनिटच लिहू डायरेक्ट. चला, Hचं युनिट काय आलं मीटर, Rचं युनिट आलं मीटरचा स्क्वेअर, मास आलं kgचा स्क्वेअर, व्हेलॉसिटी आलं मीटर पर सेकंद म्हणजे मीटरचा स्क्वेअर पर सेकंदचा सुद्धा स्क्वेअर केल्यानंतर S ची पॉवर -2 आली. हे न्यूमरेटरमध्ये उरलं मास M1 म्हणजे kg, दुसरं M2 आहे ते kg. आता डिनॉमिनेटरमध्ये A ॲक्सलरेशन मीटर पर स्क्वेअर सेकंद आणि R ची पॉवर 4 म्हणजे मीटरची पॉवर 4. तर याच्यामध्ये कॅन्सल होणारं हे M कॅन्सल झालं, M⁴ ला हे M⁻² कॅन्सल झालं, हे -2 कॅन्सल झालं. उरलं काय kg चा स्क्वेअर इंटू kg. मग आपल्याला इथं ऑप्शनच ॲक्च्युली अँगल ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी आणि टाईम. आता एक लक्षात घ्या, आपण जर इथं आहे की डिनॉमिनेटरमध्ये kgचा स्क्वेअर हे kg काय झालं कॅन्सल झालं. आता युनिटलेस म्हणजे L0 M0 T0 हे आपल्याला कुठं मिळून जात नाही, तर ॲक्सलेशन मिळून जात नाही, व्हेलॉसिटीमध्ये मिळून जात नाही आणि टाईममध्ये सुद्धा मिळून जात नाही. हे कोणाचं आलं अँगलचं डायमेन्शन आलं. ओके, तर ऑप्शन नंबर पहिला करेक्ट आला. हे दिसताना अवघड दिसतंय, फक्त आपल्याला फॉर्म्युले माहीत पाहिजेत, ते व्हॅल्यू पुटअप करू. तर आपण पुढं डायमेन्शन ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट्स आर सेम ॲज प्रोडक्ट ऑफ.
आता डायमेन्शन जेव्हा कशाच्या काढायचे आहेत, प्लँक्स कॉन्स्टंट एचने रिप्रेझेंट करतो. ई इज इक्वल टू एच न्यू आहे, तर एच इज इक्वल टू काय आला, ई अपॉन न्यू फ्रिक्वेन्सी आहे. आणि फ्रिक्वेन्सी काय असते, 1/t असते. म्हणजे ई अपॉन 1/t म्हणजेच काय आलं, एनर्जी इंटू टाईम आलं. मग एनर्जी काय असते, mgh. टाईम काय आलं तुमचं टी. मासचं kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, हाईटचं मीटर, टाईमचं सेकंद. म्हणजेच kg m² s⁻⁻1. मग आता हे कोणाच्या प्रोडक्टसारखं येतं, तर पहिला टाईम आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे. टाईम काय आलं तुमचं सेकंद, डिस्प्लेसमेंट आलं मीटर, हे तर येतच नाही. फोर्स आलं ma आणि टाईम आलं t, इथं हे पण येत नाही. फोर्स ma, डिस्प्लेसमेंट s, टाईम t. मग ma/s/t मला वाटतं हे mgh आणि t याच्यासारखंच हे डायमेन्शन आपल्याला आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. आता हा क्वेश्चन डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी हा विचारला आहे. डायमेन्शन, आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपल्याला मॅग्नेटिझममध्ये माहीत आहे एच या सिम्बॉलनं रिप्रेझेंट करतात. आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं फॉर्म्युला बी, रिलेशन बीशी, बी इज इक्वल टू μ0h. तर एच बरोबर काय असतं, बी अपॉन μ0. ॲक्च्युली आपण बी बरोबर F/IL पुट करू शकतो. μ0ची व्हॅल्यू जो कुलम्स लॉनुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात घ्या, F इज इक्वल टू BIL. आणि इथं आपल्याला F इज इक्वल टू काय असतं, 1/4 किंवा सॉरी, जो फॉर्म्युला आहे फोर्सचा टू करंट कॅरिंग वायरसाठी μ0 I1 I2 अपॉन काय आहे 2R. याच्यानुसार μ0ची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. पण आपल्याला माहीत आहे ह्याचं युनिट काय आहे, ॲम्पियर पर मीटर. ॲम्पियरचं करंट आलं आणि मीटर हेचं लेंथ आलं. म्हणजेच L⁻⁻1 आणि I⁻1 ही आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसून येते. तर सी ऑप्शन करेक्ट आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करून काढायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं कॅल्क्युलेट करू शकता. पण आपल्याला युनिट माहीत आहे एचचं, ॲम्पियर पर मिनिट मीटर, तर आपल्याला हे सहज सोपं होऊन जाईल. तर आपण पुढच्या क्वेश्चनला, आतापर्यंत 30 क्वेश्चनमधले 15 क्वेश्चन झालेले आहेत. आता हे पुढचा जो क्वेश्चन आहे हा, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन कॉन्स्टंट हॅज अ डायमेन्शन ऑफ टाईम. म्हणजे टाईमचं डायमेन्शन कोणाला आहे हे त्यांनी कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर पहिला जो ऑप्शन आहे तो GH/c⁵ ची पॉवर काय आहे, हाफ. आता जी कसा काढतो, तर न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटवरून काढतो, फॉर्म्युलावरून काढतो. जी m1 m2 अपॉन काय असतं r². म्हणजे जीची व्हॅल्यू काय झाली थोडक्यात, FR² अपॉन m1 m2 आणि इथं h अपॉन सीची व्हॅल्यू काय आहे 5. ब्रॅकेटची पॉवर काय आली 1/2. हे आपण सॉल्व करू. FMA असतं r² अपॉन काय आलं m1 m2 h, सीची पॉवर, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे. मग स्पीड ऑफ लाईट म्हणजे थोडक्यात आपण कसं लिहूया, तर लेंथ किंवा डिस्टन्स अपॉन टाईम, d/t असं सुद्धा आपण लिहिलं तरी चालेल. आणि त्याची पॉवर किती आहे 5 आहे. आणि हा ब्रॅकेटचा पॉवर 1/2 स्क्वेअर रूटमध्ये. तर इथं आपल्याला सेम क्वांटिटीचं युनिट्स किंवा सेम क्वांटिटीचं मास गेलं. ॲक्सलरेशन आपल्याला काय आलं, तर मीटर पर स्क्वेअर सेकंद. डिस्टन्स आलं आपल्याला मीटर, आर्च म्हणजे मीटरमध्ये आलं. परत हे एच मीटरमध्ये आलं. अपॉन हे मास AM2 मास काय आलं आपल्याला kg. त्याच्यानंतर डी डिस्टन्स आलं हे मीटरमध्ये आलं. आणि टी पण काय आलं सेकंदमध्ये. म्हणजे मीटरची पॉवर 5 आणि हे टाईमची पॉवर 5 म्हणजे सेकंडची पॉवर 5 झाली. याच्यामध्ये आपल्याला कॅन्सल, तर आता कॅन्सल आउट काय होतं, हे m² म्हणजे m⁵ हे m सगळं कॅन्सल झालं. ब्रॅकेटची पॉवर 1/2. हे s⁻5 - 2 म्हणजे s⁻5 - 2 म्हणजे इन द सेन्स
5मधनं 2 गेलं, आपलं किती राहिलं 3 आणि भागिले kg. आता याची पॉवर 1/2 आहे. आपलं काय चुकलं आहे का? जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट एच प्लँक्स कॉन्स्टंट आहे, सॉरी एच प्लँक कॉन्स्टंट घ्यायचा आहे. मग इथं आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंट ई बरोबर काय असतं, एच न्यू असतं. तर एच बरोबर ई अपॉन न्यू हे पुट करायला पाहिजे होतं. एच इज इक्वल टू ई अपॉन न्यू पुट करायचं होतं, तरच, कारण की मास हे उरायला लागलं. फोर्स मास इंटू ॲक्सलरेशन आरचा स्क्वेअर एच बरोबर ई अपॉन न्यू, एच बरोबर ई अपॉन न्यू. परत उरलेलं इथं M1 M2 आणि सीची पॉवर 5 म्हणजेच डिस्टन्सची पॉवर 5 आणि टाईमची पॉवर 5 अप रेस टू 1/2. सेम क्वांटिटी कॅन्सल करू. मास त्याचबरोबर चला आता युनिट्स टाकू. मास ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, डिस्टन्सचं स्क्वेअर मीटर, एनर्जी आपण mgh टाकली असती, mgh ईची व्हॅल्यू, मासचं kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, हाईटचं मीटर, टाईमचं सेकंडची पॉवर 5 अपॉन मासचं kg, नंतर फ्रिक्वेन्सीचं 1/t म्हणजे एसची पॉवर -1, डिस्टन्स म्हणजेच एमची पॉवर 5 याचा पॉवर 1/2 आहे. लक्षात घ्या इथं एनर्जीची व्हॅल्यू मी mgh टाकलेली आहे. तर m⁵ कॅन्सल होतं आहे, मागाशी बघितलं होतं 1 2 3 आणि हे 4 आणि हे 5 m कॅन्सल झालं. एसची पॉवर पहिल्यांदा kg कॅन्सल करू, kg कॅन्सल झाले. एसची पॉवर -2 म्हणजेच -4, 5 - 4 काय झालं आपलं, 5 - 4 एक एस उरलं आणि ते खालचं एस एक वर आल्यानंतर एसची पॉवर काय वर झाली जी -2. मग ह्याचा 1/2 आहे, सॉरी -2 नाही +2 होईल. 5मधनं 4 गेल्यानंतर 1 उरलं आणि हे -1 वर आल्यावर प्लस एसला 2ला 2 कॅन्सल झालं म्हणजे सेकंद उरलं आणि सेकंद हे कशाचं डायमेन्शन आहे, टीचं. म्हणजे ऑप्शन नंबर आपला पहिलाच करेक्ट आला आहे. इथं आपण एच हाईट घेतल्यामुळं चुकलेलं होतं. आता इथं आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे. इफ द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इज गिवन बाय L⁴A, L⁴A, M⁴B आणि T⁴ काय दिलेलं आहे आपल्याला, C दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणती आहे क्वांटिटी ओळखायची. तर व्हेलॉसिटी आपल्याला माहीत आहे मीटर पर काय असते सेकंद, म्हणजे L किती आला 1, M किती आला 0, T किती आला 1. मग इथं जर कम्पेअर केलं एची व्हॅल्यू 1 आहे, हे ऑप्शन चुकीचा आला, म्हणजे ऑप्शन 1 चुकीचा आला. इथं आपल्याला फोर्स म्हणले, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, मासचं kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, म्हणजेच L किती आला 1, M किती आला 1, T किती आला -2, म्हणजे Lची पॉवर A इज इक्वल टू 1, हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आलं. चला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स काय आला MA, ॲक्सलरेशन सॉरी ए हा एरिया आहे तसंच ठेवू. मासचं kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, एरिया m इंटू m, एक m कॅन्सल झालं. L लेंथ किती आली -1, m किती आला 1, T किती आला -2, म्हणजे A -1 बरोबर आहे, Lची पॉवर A, Bची पॉवर B म्हणजे Mची पॉवर आहे 1 बरोबर आहे, C Tची पॉवर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर C पुढचा चेक करायची गरज लागणार नाही. आता इथे क्वेश्चन नंबर 18 दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कोणाची काढायची, डायमीटर ऑफ ऑर्बिट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द अर्थ बाय, म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा रेडियस ऑफ अर्थ, ही रेडियस ऑफ अर्थ R इज इक्वल टू 6371 किलोमीटर दिलेले आहे आणि रेडियस ऑफ ऑर्बिट म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट दिलेला आहे ते 149 इंटू 10⁶ किलोमीटर. आपल्याला याच्यामध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ डायमीटर ऑर्बिट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द अर्थ, म्हणजे हे जर आपण कॅल्क्युलेट किलोमीटरचं कशामध्ये केलं, मीटरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. चला कॅल्क्युलेट करू. याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढत असताना आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती 0.5 आणि 5च्या मध्ये आणावी लागते. तर हे करूया आपण कॅल्क्युलेशन. 6371 किलोमीटरचं मीटर केलं
आपण किती झालं 10⁻³ हे मीटर झालं आणि हे 149 इंटू 10⁻⁶ किलोमीटरचं मीटर करायला आपल्याला इंटू 10⁻³ करावं लागेल, हे मीटर झालं. तर आपल्याला जेव्हा ऑर्डर ऑफ मॅग्नेटिक व्हॅल्यू बोलतो 0.5 पेक्षा मोठी समजा जी व्हॅल्यू आहे ती आणि 5 पेक्षा लहान, मग हा आर जर आपण 0.5 आणि 5च्या मध्ये आणायचं असेल तर 0.6371 म्हणजे 4 घरं अलीकडे आणायला पाहिजेत आणि हे झालं किती 10⁻⁴ इंटू 10⁻³ म्हणजेच 0.63 इंटू 10⁻�6371 असं चालतंय. 4 आणि 3 किती झालं 4 आणि 3 7 मीटरमध्ये झालं. आणि दुसरं जे आहे ते आपल्याला R0 हे 1.49 2 घरं इकडं आणायचे आहेत म्हणजे हे तर 10⁻² उरलेलं 10⁻⁶ आणि हे 10⁻³ म्हणजेच 1.49 इंटू 6 + 2 8 आणि 8 + 3 11 10⁻11 मीटर. मग जर बघितलं तर ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर बघितली तर पहिल्याची रेडियस ऑफ अर्थची जी आहे ती 7 आहे आणि ऑर्बिटची किती आहे 11 आहे. 11 - 7 हे आपल्याला 4 आलं म्हणजेच 10⁻⁴ पटीनं आपल्याला काय दिसतं मोठं दिसतं. ऑप्शन नंबर काय आला आपला सी करेक्ट आला. आता इथं आपल्याला कशाची डायमेन्शन विचारलेले आहे टॉर्कची डायमेन्शन विचार. टॉर्क इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू काय असतं डिस्टन्स असतं किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स. तो बरोबर आर बार क्रॉस एफ बार स्केलर फॉर्म घेतला तर आर एफ साइन थीटा. साइन थीटाला डायमेन्शन लेस आहे. आर हे काय आलं आपल्याला थोडक्यात डिस्टन्स आलं आणि एफ हे काय आला फोर्स आला. मग याचं आरचं युनिट काय आलं मीटर किंवा थांबा एक स्टेप वाढवू. फोर्सची व्हॅल्यू मास इंटू ॲक्सलेशन. डिस्टन्स काय आलं मीटर. मास काय आलं kg. ॲक्सलेशन काय आलं मीटर पर स्क्वेअर सेकंद म्हणजेच kg m² s⁻². मोमेंट ऑफ फोर्स आता प्रेशर काय असतं फोर्स अपॉन एरिया हे तर येणं शक्यच नाही. ॲक्सलेशन मीटर पर स्क्वेअर सेकंद. इम्पल्स जे इज इक्वल टू एफ इंटू टी हे सुद्धा येत नाही कारण की इथं एफ इंटू आर आहे म्हणजे मुवमेंट ऑफ फोर्स म्हणजे कपल असतो तोच आपला काय असतो टॉर्क असतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं CET 2019ला गायरोमॅग्नेटिक रेशो विचारला आहे. गायरोमॅग्नेटिक रेशो काय असतो E/2m असतो. मग आपल्याला E हा चार्ज असतो. चार्ज म्हणजे Q आणि m हे मास असतं. मग Q बरोबर IT आणि हे मासचं का m आहे तसंच ठेवलं. करंटचं ॲम्पियर किंवा करंटचं I तसंच ठेव. टाईमचं सेकंद म्हणजेच थांबा करंटचं ॲम्पियर टाईमचं सेकंद मासचं kg म्हणजे L0 आला m-1 आला LMT T1 आला आणि करंट किती आला 1. L0 कुठं आहे ऑप्शन नंबर बी मध्ये m-1 T1 I1 ऑप्शन नंबर बी करेक्ट आला. नेक्स्ट क्वेश्चन आपण CET 2019चा इथं दिलेला आहे आपल्याला. F हा फोर्स आहे. Y डायमेन्शनचं वायचं डायमेन्शन काढायचं आणि ही D काय आहे तर डेन्सिटी आहे. डेन्सिटी बरोबर काय असतं मास अपॉन काय असतं व्हॉल्यूम. मग पुट करू y बरोबर F इंटू √D. मग व्हॅल्यू मिळाली फोर्सची मास इंटू ॲक्सलरेशन नंतर D ची व्हॅल्यू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आपण युनिट पुट करू. मासचं kg ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद. हे मासचं kg व्हॉल्यूमचं क्युबिक मीटर. ह्यामध्ये आपल्याला kg ची पॉवर 1 आणि ते 1/2 म्हणजे 1 + 1/2 काय मिळालं आपल्याला 1 + 1/2 kg⁻³ m क्यूब म्हणजे m⁻³ m ची व्हॅल्यू काय आली m ची व्हॅल्यू 1 हे एक स्क्वेअर रूट आहे म्हणजे मायनस काय आलं आपल्याला 3/2 आणि t किती आलं रे -2/2 आलं. मग सेकंद kg म्हणजे m आलं. m ची पॉवर किती आली आपल्याला 3/2. m ची पॉवर 3/2 ऑप्शन 1 मध्ये आहे. नंतर ऑप्शन 3 मध्ये आहे. t ची पॉवर -2 कुठं आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. हां आता बरोबर आहे -1 म्हणजे इथं चुकलेलं आहे आपलं. इथं किती असणार आहे
-2/3 बरोबर आहे का. तर स्क्वेअर रूट म्हणजे 3/2 आणि हे वर उचलल्यावर -2/3. ओके, तर 1 - 3/2 म्हणजेच 3 - 1/2. हां, 1 - 3/2. तर आपला ऑप्शन हे 1/2. एक मिनिट मला चेक करू द्या. एमची पॉवर काय आली 1 आणि इथं स्क्वेअर रूट म्हणजे एमची पॉवर किती आली 3/2. हे वर उचलल्यानंतर -3/2. 1 - 3/2 म्हणजेच हे -1/2 म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट आला. डायमेन्शन ऑफ सेल्फ ऑर म्युच्युअल इंडक्टन्स हा आपल्याला सेल्फ इंडक्टन्स एल, म्युच्युअल इंडक्टन्स एम. एल इज इक्वल टू एम इज इक्वल टू किंवा एल ऑर एम इज इक्वल टू फाय बाय काय म्हणूया आय. तर फाय बरोबर असतो बी ए. आय करंट आहे. बी एफ इज इक्वल टू बी आय एल असतो. तर बी बरोबर झालं एफ अपॉन आय एल झालं. म्हणजेच एफ अपॉन आय एल हा ए आणि हा आय. फोर्सची व्हॅल्यू मास इंटू ॲक्सलरेशन ए अपॉन आयचा स्क्वेअर एल. मासचं के जी, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, एरियाचं स्क्वेअर मीटर, करंटचं एचा स्क्वेअर, लेंथचं मीटर. मीटर मीटर काय झालं कॅन्सल. एल एम टी आणि आय. तर लेंथ किती आहेत आपल्या, लेंथ 2 आहेत म्हणजे 2 आल्या. मास के जी 1 आहे. टाइम आपलं 2 आहे. वर उचलल्यानंतर -2 आलं. करंट पण आपला -2 आला. म्हणजेच लेंथ 2, मास 1, टी -2, आय -2 म्हणजे ऑप्शन नंबर सी करेक्ट आला आपला. CET 2019चा क्वेश्चन आहे. रेशो ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट म्हणजे एच अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया आय. तर ई बरोबर आपल्याला इथं फॉर्म्युला माहीत पाहिजे. ई इज इक्वल टू एच न्यू आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जनरली आपण एम आरचा स्क्वेअर लिहितो. तर या व्हॅल्यू पुट करू एच अपॉन आय. तर एचची व्हॅल्यू काय आली ई अपॉन न्यू आणि आयची व्हॅल्यू काय आली एम आरचा स्क्वेअर. आरचा स्क्वेअर. ई एनर्जी आहे. एम जी एच घ्या, पोटेन्शियल घेऊ. चला फ्रिक्वेन्सी 1/t म्हणजेच 1/t लिहिली. इथं एम मास आहे, आर डिस्टन्स आहे. काय युनिट कॅल्क्युलेट करू. मासचं के जी, ॲक्सलेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, डिस्टन्सचं मीटर. हे 1/t म्हणजे सेकंडची पॉवर -1. मासचं के जी, आरचा स्क्वेअर आहे सॉरी इथं म्हणजे मीटरचा स्क्वेअर. तर कॅन्सल होणारी कोणती कोणती आहेत. एम इंटू एम, एम स्क्वेअर कॅन्सल झाला. एसची के जी काय झाला कॅन्सल. s⁻1 प्लस s⁻2 प्लस 1 म्हणजे एसची पॉवर -1. तर अँग्युलर मोमेंटम, व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी हे फ्रिक्वेन्सीचं युनिट येतं. फ्रिक्वेन्सी काय असते आपली 1/t म्हणजेच युनिट आलं 1/सेकंद म्हणजे सेकंडची पॉवर -1. ऑप्शन नंबर सी करेक्ट आला. इथं आपल्याला CET 2019 मध्ये एक्स व्ही आणि ए डिनोट डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सलेशन ऑफ पार्टिकल रिस्पेक्टिव्हली एक्झिक्युटिंग SHM ऑफ पिरियडिक टाइम टी. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट चेंज विथ टाइम. आता हे AT/x आहे. ए काय आहे हे, तर ए ॲक्सलरेशन आहे. मग ॲक्सलरेशन काय आलं मीटर पर स्क्वेअर सेकंद. टाइम काय आलं टी म्हणजे कॅपिटल टी काय आहे पिरियडिक टाइम म्हणजे सेकंद आलं. आणि एक्स आपलं काय आलं डिस्प्लेसमेंट आलं म्हणजे मीटर आलं. म्हणजे हे मीटर मीटर कॅन्सल. इथं एसची पॉवर -1 आली. तर हे टाईमवर डिपेंडंट आलं. टाईमवर इंडिपेंडंट पाहिजे. मग आता AT प्लस 2πv. मग आता AT जर बघितला तर ॲक्सलेशन असतं मीटर पर स्क्वेअर सेकंद आणि टाईम असतं सेकंद. हे तर मीटर पर स्क्वेअर सेकंद पुढं मीटर पर सेकंद म्हणजेच हे सुद्धा टाईमवर डिपेंडंट आलं. AT/v. तिसरा ऑप्शन आहे AT/v. ए आलं ॲक्सलेशन मीटर पर स्क्वेअर सेकंद, टाईम आलं सेकंद, वेलॉसिटी आली मीटर पर सेकंद. हे मीटर मीटर कॅन्सल झालं. -1 वर गेल्यावर प्लस झालं.
एसची पॉवर -2 आणि हे एसची पॉवर 2 म्हणजे एसची पॉवर 0 आली, म्हणजे ऑप्शन सी आला आपला करेक्ट. आलं लक्षात. तर हे सेकंद कशावर डिपेंडंट नाही पाहिजे, तर ते टाईम इंडिपेंडंट पाहिजे. अशा पद्धतीनं आपण डायमेन्शनली ठरवू शकतो. इथं एसआय युनिट आणि डायमेन्शन ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा पाहिजे. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन सांगतो E इज इक्वल टू सिग्मा E A T रेस टू 4. ओके. मला वाटतं हा क्वेश्चन डिस्कस करायचा राहिला, तिथं पॉज बटनवर क्लिक झालं. ठीक आहे. तर इथं आपल्याला मी एकदा रिपीट करतो. एसआय युनिट ऑफ डायमेन्शन्स ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रॅडियंट एनर्जी पर युनिट टाइम E इज इक्वल टू सिग्मा AT रेस टू 4. तर सिग्मा बरोबर E/AT रेस टू 4. आता ही E असते ती एनर्जी पर युनिट टाइम असते. मग याचं युनिट काय आलं, तर एनर्जी पर युनिट टाइम म्हणजेच जूल पर सेकंद. एरियाचं आलं स्क्वेअर मीटर आणि टेम्परेचरचं आलं केल्विन रेस टू 4. म्हणजे हे जे आपल्याला ऑप्शन कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय, तर जूल पर क्युबिक मीटर म्हणजे ऑप्शन नंबर ए चुकीचा. जूल पर स्क्वेअर मीटर हे सुद्धा चुकीचं आलं. तिसरा जूल पर क्युबिक मीटर हे सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आला, J/m² S × K रेस टू 4. चला युनिट करू. जूल म्हणजे एनर्जी आहे, mgh. सेकंद म्हणजे तुमचं टाईम आहे किंवा सेकंद हे आमचं टी लिहू. पुढं एमचा स्क्वेअर तसाच ठेवू, K रेस टू 4. तर मास आपण kg मध्ये मोजतो, kg मीटर पर स्क्वेअर सेकंद. ॲक्सलेशन आला, हाईट आली मीटर, टी आलं टाइम सेकंद, एम स्क्वेअर झाला, K रेस टू 4. हे एम स्क्वेअर कॅन्सल झालं म्हणजे लेंथ तुमची 0 आली, मास तुमचं 1 आलं, टाइम तुमचं -3 आलं आणि K तुमचा -4 आला. ऑप्शन नंबर काय आला, 4 करेक्ट आला. पुढच्या क्वेश्चनला जाऊ. CET 2019ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. इन केस ऑफ डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या डायमेन्शनमध्ये आणि इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटच्या डायमेन्शनमध्ये. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आपण कशानं दाखवतो, तर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट P न दाखवतो. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट P न दाखवतो. आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारले, पॉवर ऑफ मास म्हणजे मासचं डायमेन्शन काय तर E आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि याच्यामध्ये P आपल्याला माहीत पाहिजे. तर ही इलेक्ट्रिक फील्ड F इज इक्वल टू QE असतं. F इज इक्वल टू QE असतं. मग E बरोबर काय झालं, F/Q झालं. फोर्स आला मास इंटू ॲक्सलरेशन, Q आलं I × T. मग आपल्याला इथं युनिट्स काढू. kg मीटर पर स्क्वेअर सेकंद अपॉन करंट ॲम्पियर आलं, टाइम सेकंद आलं. मग लेंथ, मास, टाइम आणि करंट आला. लेंथ आली आपली 1, मास आलं आपलं लेंथ आली 1, मास आलं 1, टाइम आलं -3 आणि करंट आला -1. हे झालं कशाच्या बाबतीत, इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत. मासची पॉवर 1 आली, म्हणजे ऑप्शन ए आणि बी मध्ये 1 दिसतंय आपल्याला. आता उरला भाग मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचा. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट P इज इक्वल टू Q × 2L असतं. Q बरोबर काय असतो, फॉर्म्युला IT × 2L. आपल्याला करंटचं ॲम्पियर, टाईमचं सेकंद आणि हे लेंथचं मीटर आलं. मग इथं लेंथ, मास, टाईम. मग लेंथ, मास, टाईम आणि करंट. लेंथ काय आली, मीटर 1 आली, मास काय आलं 0 आणि टाईम काय आलं 1 आणि करंट काय आला 1. मग ह्याच्यामध्ये मासची पॉवर किती आली, 0, म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला बी करेक्ट आला. त्याच्यानंतर इन डॅम्प्ड SHM द युनिट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट. जेव्हा आपण SHM बघतो, डॅम्पिंग कॉन्स्टंट FD इज इक्वल टू मायनस काय असतो, BV असतो. तर B बरोबर आपण मॅग्निट्यूड लिहिली तर FD/ काय येणार आहे, V येणार आहे. फोर्स काय आला, मास इंटू ॲक्सलरेशन, वेलॉसिटी आपण व्हीच लिहू. चला युनिट टाकू. मासचं kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंद.
म्हणजे मीटर कॅन्सल झाले, हे kg/सेकंद राहिलं आणि हे kg/सेकंद ऑप्शन बी मध्ये आपल्याला मिळून गेलं. आता इथं आपल्याला इलेक्ट्रिक पोलरायझेशनचं डायमेन्शन विचारलेलं आहे. तर हे इलेक्ट्रिक पोलरायझेशन आपण पी न रिप्रेझेंट करतो. इलेक्ट्रिक पोलरायझेशनचा फॉर्म्युला ॲप्सिलॉन नॉट साय ई. तर ॲप्सिलॉन नॉट आपल्याला परमिटिव्हिटी माहीत आहे, साय ससेप्टिबिलिटी जी डायमेन्शन लेस आहे, ई ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग आपल्याला ॲप्सिलॉन नॉटचं डायमेन्शन पाहिजे. मग ॲप्सिलॉन नॉट कुलम्स लॉमध्ये येतो हे आपण बघितलं. F इज इक्वल टू 1/4 ॲप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन आरचा स्क्वेअर आणि F इज इक्वल टू QE. ह्यामध्ये आपण ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये आणि ईची व्हॅल्यू F/Q ही व्हॅल्यू आपण पुट करू. मग P इज इक्वल टू ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू काय होणार आहे, तर 1/4 ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 1/4 Q1 Q2 अपॉन काय आलं, FR² आलं. आणि हे साय हे डायमेन्शन लेसच आहे, म्हणजे इथं तरी पण आपण लिहू साय. आता ई काय असतो, F/Q असतो. तर याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू. तर एफ कॅन्सल झाला, Q1 कॅन्सल झाला, उरलं काय 1/4 Q1 हे साय डायमेन्शन लेस आहे अपॉन काय आलं आरचा स्क्वेअर. तर Q बरोबर आपल्याला माहीत आहे IT असतं. तर डायमेन्शन ज्याचे आहेत त्याच क्वांटिटी घेऊ. Q बरोबर IT. साय ससेप्टिबिलिटी आहे ती घ्यायची गरज नाही. R² म्हणजे डिस्टन्स आहे, म्हणजेच R² घेऊ. चला, इथं करंट ॲम्पियर आला, टाईम सेकंद आला, डिस्टन्स मीटर आलं, म्हणजे लेंथ आली 2, मास आलं 0, टाईम आलं 1, करंट आला 1. मास 0 ऑप्शन बरोबर आहे. L2 लेंथ आपल्याला ही +2 वर उचलल्यानंतर काय होईल, -2 होईल. टाईम 1 आणि करंट पण 1. ऑप्शन नंबर ए करेक्ट आला. तर आता इथं विचारलंय हे जे डायमेन्शन आहे हे कोणतं डायमेन्शन आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. तुम्ही इथंपर्यंत आला असाल तर तुम्हाला डायमेन्शन्स व्यवस्थित प्रत्येक क्वांटिटीच्या कळलेले असतील. तर टॉर्क काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स मास इंटू ॲक्सलेशन, डिस्प्लेसमेंट डी. मासचं kg, ॲक्सलेशनचं मीटर/स्क्वेअर सेकंड, डिस्प्लेसमेंटचं मीटर. म्हणजेच लेंथ किती आल्या 2, मास किती आलं 1, टाईम किती आलं -2. लेंथ 2, मास 1, टाईम -2, म्हणजेच पहिलीच क्वांटिटी आपली ही बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन, द डायमेन्शन ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट इज सेम ॲज द प्रोडक्ट ऑफ. आता प्लँक्स कॉन्स्टंट H न दाखवतात. E बरोबर H न्यू असतं, तर H बरोबर E/न्यू आलं. E ही एनर्जी आली mgh आणि हे 1/T, म्हणजेच वर उचलल्यानंतर काय होईल mgh इंटू काय झालं T, म्हणजे टाईम. मग आपल्याला फोर्स इंटू टाईम हे तर होऊच शकणार नाही, कारण की फोर्स काय आला MA इंटू टे. हे तर MA इंटू टी आहे, पण H एक्स्ट्रा टर्म आली. फोर्स MA आला, डिस्प्लेसमेंट हाईट न दाखवू, टाईम T न दाखवलं, म्हणजेच ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आला. तर आपले टोटल जे CETचे क्वेश्चन होते 2010 पासूनचे सर्व क्वेश्चन आपण या स्लाइडमध्ये कव्हर केलेले आहेत. तर याचा 11वीच्या त्याचबरोबर 12वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. त्याचबरोबर CET देणाऱ्या विद्यार्थ्यांना, नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या डायमेन्शन कॅल्क्युलेट कराव्या लागतात. नीट, CET, JEE यासाठी या उपयोगी आहेत. याची ट्रिक तुम्हाला दिलेली आहे की पहिला सेक्शन जो आहे तो इंटेन्सिटीचा फॉर्म्युला I इज इक्वल टू P बाय इंटेन्सिटी इज इक्वल टू पॉवर अपॉन एरिया. इंटेन्सिटी इज इक्वल टू पॉवर अपॉन एरिया. तर पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. एरिया तसंच राहिलं. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, टाईम T आणि A. फोर्सची फोड मास इंटू ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट S, टाईम T, एरिया A. तर ह्याचं युनिट आपल्याला कॅल्क्युलेट करून डायमेन्शन कसं कॅल्क्युलेट करायचं. त्याचबरोबर जेव्हा आपण सेकंड सेक्शन एमध्ये येतो, Q इज इक्वल टू IT हा फॉर्म्युला माहीत पाहिजे, W इज इक्वल टू QV हा फॉर्म्युला माहीत पाहिजे, त्याचबरोबर ओम्स लॉ V इज इक्वल टू IR माहीत पाहिजे, त्याचबरोबर F इज इक्वल टू QE हा फॉर्म्युला माहीत पाहिजे, मॅग्नेटिक फील्डसाठी BIL माहीत पाहिजे, त्याचबरोबर
कुलम्स लॉसाठी 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R² हा माहीत पाहिजे. त्याचबरोबर मॅग्नेटिक परमिएबिलिटीसाठी F इज इक्वल टू 1 μ0 इंटू I1 I2 अपॉन 2R हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सॉल्व करू शकता.